ते सगळ्यांसाठीच लक्षात द्या महत्त्वाचं. 11th असेल, 12th असेल किंवा एखाद्या रिपीटरचे स्टुडंट असतील, JEEचं प्रिपरेशन करत असू, एखाद्या नीटचं प्रिपरेशन करत असू, सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. एखाद्या का महत्त्वाचं आहे एखाद्या, कारण त्याचं हेडिंग बघा, दॅट इज मॅथ्स इन फिजिक्स. बरं, एखाद्या फिजिक्समध्ये एखाद्या मॅथ्सची खूप वेळा गरज पडते. एखाद्या ते एखाद्या रेग्युलर कॅल्क्युलेशन जर सोडून देऊ एखाद्या ते 10th पर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं असतं. बरं का, दुसरे काय एखाद्या 3 चॅप्टर आहेत एखाद्या, ज्या 3 चॅप्टर एखाद्या मेनली एखाद्या फिजिक्समध्ये वापरल्या जातात. त्यातला पहिला चॅप्टर आहे दॅट इज ट्रिगोनोमेट्री. ट्रिगोनोमेट्री एखाद्या बऱ्याच वेळा येतात, साइन थिटा, कॉस थिटा याच्या व्हॅल्यू किंवा त्याचे फॉर्म्युले एखाद्या बऱ्याच वेळा येऊन जातात. दुसरं जे आहे एखाद्या डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर तिसरं दॅट इज द इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनला एखाद्या तुम्ही काय कॅल्क्युलस वगैरे म्हणताय ते पण एखाद्या आहे. आजच्या लेक्चरमध्ये एखाद्या आपण काय बघणार, एखाद्या ट्रिगोनोमेट्री या चॅप्टर बद्दल बघायला स्टार्ट करू. हे लेक्चर जर का तुम्ही शेवटपर्यंत जर बघितलं एखाद्या तर तुम्हाला एखाद्या एक्स्ट्रीम लेवलपर्यंत एखाद्या ट्रिगोनोमेट्री एखाद्या क्लिअर होऊन जाईल आणि एखाद्या जेवढी फिजिक्समध्ये वापरले जातील एखाद्या त्या हिशोबाने एखाद्या क्लिअर कट अंडरस्टँडिंग येऊन जाईल. कुठलाच फॉर्म्युला एखाद्या तुम्हाला पार्ट वगैरे करण्याची गरज नाही पडणार. तर एखाद्या आपण स्टार्ट करून एखाद्या दॅट इज द ट्रिगोनोमेट्री. बरं, एखाद्या ट्रिगोनोमेट्रीमध्ये एखाद्या आपल्याला बेसिकली काय बघायचं एखाद्या त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. ट्रिगोनोमेट्रीमध्ये एखाद्या वेगवेगळे अँगल आणि ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला काढायला विचारले जातात. कॉमनली वापरले जाणार एखादे अँगल जे एखाद्या बऱ्याच वेळा वापरला जातात, दॅट इज थीटा इज इक्वल टू अँगल इज रिप्रेझेंटेड बाय थीटा. काय एखाद्या 30 डिग्री, नेक्स्ट 45 डिग्री, त्यानंतर काय एखाद्या 60 डिग्री. हे एखाद्या खूप कॉमनली वापरले जाणार अँगल. त्यानंतर एखाद्या 0 डिग्री, 90 डिग्री असतात एखाद्या, पण हे खूप एखाद्या कंटिन्युअसली वापरले जातात. आणि याच्या ज्या व्हॅल्यू आहेत एखाद्या मग काय साइन 30 असेल, कॉस 45 असेल, टॅन 60 असेल, या व्हॅल्यू एखाद्या तुम्हाला आठवत असेल सगळे जण एखाद्या पाठ करायला सांगतात. आपण मात्र एखाद्या व्हॅल्यू एखाद्या पाठ न करता एखाद्या ऑटोमॅटिक कशा लक्षात राहतील एखाद्या याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतोय आणि त्यानंतर एखाद्या पहिल्या सेक्शनला आपण स्टार्ट करतोय. आपण या ज्या व्हॅल्यू एखाद्या ट्रायंगलचा यूज करून सांगणार एखाद्या. ट्रायंगल फक्त लक्षात ठेवायला एखाद्या तुम्हाला कुठल्या पण फंक्शनची एखाद्या कुठल्या पण अँगलची व्हॅल्यू काढता येऊन जाईल एखाद्या. तर आपण एखाद्या फर्स्ट ट्रायंगल बघू, दॅट इज कॉल्ड ॲज द 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. काय म्हणतो एखाद्या, दॅट इज 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. या ट्रायंगलचा यूज करून काय एखाद्या आपण 30 डिग्री आणि 60 डिग्रीच्या कुठल्या पण याची एखाद्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू काढून घेणार. ट्रायंगल दाखवते बघा, काय ट्रायंगल आहे एखाद्या, सो देयर इज द ट्रायंगल. बरं, एखाद्या नावावरून लक्षात आलं असेल की त्याचे अँगल काय एखाद्या एक 30 असेल, दुसरा 60 असेल, तिसरा 90 असेल. ॲज्युम करून एखाद्या देयर इज द 90 डिग्री. बरं, एखाद्या लक्षात पण येते हा जो अँगल आहे एखाद्याला काय म्हणतो मी 30 डिग्री, हा जो अँगल आहे याला काय म्हणतो एखाद्या 60 डिग्री. सगळ्यांना त्या बेसिक गोष्टी क्लिअर असतात एखाद्या. 30 डिग्रीची देयर इज द अपोजिट साइड, देयर इज द ऍडजसंट साइड, देयर इज द हायपोटेनस. ऑब्वियसली एखाद्या 60 डिग्रीसाठी देयर इज द अपोजिट साइड, देयर इज ऍडजसंट साइड, देयर इज हायपोटेनस. आणि एखाद्या याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. काय व्हॅल्यू ती क्लिअर करतो. हायपोटेनस, हायपोटेनस काय असतो एखाद्या 2. हायपोटेनसची व्हॅल्यू काय एखाद्या 2. 30 डिग्रीची अपोजिट साइड काय म्हणतो बघा, 30 डिग्रीची अपोजिट साइड दॅट इज 1. 30 डिग्रीची अपोजिट साइड 1. 60 डिग्रीची अपोजिट साइड दॅट इज √3. 60 डिग्रीची अपोजिट साइड √3. तर एखाद्या याचा यूज करून एखाद्या हा जर ट्रायंगल लक्षात राहिला तर तुम्हाला एखाद्या कुठलीच व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही. 30 डिग्री असेल किंवा 60 डिग्री असेल, मी तुम्हाला काढून दाखवतो एखाद्या. पहिलं फंक्शन बघायला स्टार्ट करतो. फर्स्ट फंक्शन दॅट इज साइन ऑफ 30 डिग्रीची व्हॅल्यू काढतो. बघ काय साइन ऑफ 30 डिग्री, साइन थिटा अपोजिट साइड बाय हायपोटेनस. काय एखाद्या साइन 30 दॅट इज 1/2. बरं, त्याची व्हॅल्यू तुम्ही पाठ करायला सांगितलेली असते. खूप वेळा एखाद्या डायरेक्ट पूर्ण पाठ करतात, साइन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2. असं अजिबात करायची गरज नाही, कारण एखाद्या पाठ केलेल्या गोष्टी एखाद्या ज्यावेळेस गरज आहे ना एखाद्या त्याच वेळेस विसरतात. आपल्याला कधी पण विचारू द्या एखाद्या आठवत असतं, परीक्षेत गेलं ना विसरणार एखाद्या. तर तुम्ही जर अंडरस्टँडिंगनी लक्षात ठेवलं तर ते कधीच विसरणार नाही. साइन 30 1/2. आता तुम्ही काढायला स्टार्ट करू शकता बघा एखाद्या. काय कॉस 30, कॉस ऑफ 30 डिग्री काय एखाद्या कॉस 30 ऍडजसंट बाय हायपोटेनस दॅट इज √3/2. कॉस 30 ची व्हॅल्यू भेटली एखाद्या √3/2. नेक्स्ट tan 30 दॅट इज tan 30 डिग्री, tan 30 डिग्री बघा
30 डिग्री tan 30 अपोजिट बाय ॲडजसंट दॅट इज 1/√3 and 30 ची व्हॅल्यू एखाद्या भेटली दॅट इज 1/√3. हे जे एखाद्या कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा एखाद्या हे जे अनालिसिस आहे 30 डिग्रीच्या व्हॅल्यू काढून घेतल्या एखाद्या आपण साइन कॉस आणि टॅन. तुम्ही एखाद्या पुढच्या पण काढू शकता एखाद्या कॉट सेक कोसेक ते एखाद्या सगळ्यांना बेसिक फॉर्म्युले माहित असतात. साइन थिटा इज इक्वल टू 1/कोसेक थिटा त्या फॉर्म्युल्याने त्या व्हॅल्यू काढता येते. हे जे समजले ना एखाद्या तेच तुम्ही 60 डिग्रीसाठी अप्लाय करू शकता. हे 30 डिग्रीसाठी जे बघितलं एखाद्या तेच 60 डिग्रीसाठी. आणि याचा फायदा समजून घ्या एखाद्या तुम्हाला 30 आणि 60 डिग्रीच्या कुठल्याच ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनची एखाद्या व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही. तुम्हाला एखाद्या सगळ्या व्हॅल्यू एखाद्या क्लिअर होऊ शकतात. अर्थात एखाद्या तुमच्यापैकी काही जणांना एखाद्या जे 12thला आहे किंवा जे रिपीटरला आहेत एखाद्या त्यांना हे थोडं बेसिक जर वाटलं एखाद्या तर त्यांना एखाद्या एक सूचना आहे की त्यांनी एखाद्या थोडं पुढं पळवाल एखाद्या पहिलं 1-2 मिनिट. त्याच्यावर काय तुम्हाला काय पुढे गेल्यानंतर मात्र एखाद्या बरंच डिटेलमध्ये काय आणि एक्स्ट्रीम अनालिसिस बघतो एखादा जे JEE आणि नीटच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळा त्याची गरज पडू शकते. तर जे 30 डिग्रीसाठी बघितलंय तेच 60 डिग्रीसाठी अप्लाय करा. आपण एखाद्या नेक्स्ट 45 साठी काय करायचं ते बघू. तर आपण 30 डिग्री आणि 60 डिग्रीच्या एखाद्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू क्लिअर केल्या. आता काय एखाद्या आपण 45च्या एखाद्या काढायला स्टार्ट करतोय. त्यासाठी एक ट्रायंगल बघतो एखाद्या. त्या ट्रायंगलला काय म्हटलं जातं 45 45 90 डिग्री ट्रायंगल. काय म्हणते बघा 45 45 90 डिग्री ट्रायंगल. परत लक्षात तेच त्या ट्रायंगलवर लक्षात कॉन्सन्ट्रेट असू द्या. काय बघा ट्रायंगल बरं एखाद्या अँगल 90 डिग्री एखाद्या उरलेल्या दोन्ही अँगल काय एखाद्या सेम दॅट इज 45 दिस ऑल्सो 45. आता एखाद्या याच्यामध्ये एखाद्या परत 3 व्हॅल्यू लक्षात ठेवणार हायपोटेनस आणि उरलेल्या 2 साईडच्या व्हॅल्यू. बरं एखाद्या हायपोटेनस काय म्हणतो हायपोटेनस इज √2. आता एक टॅलेंट सांगतो एखाद्या काय 45 45 दोन्ही अँगल कसे सेम आहेत. आपण शिकलेलो एखाद्या दोन्ही अँगल सेम असतील तर त्याच्या अपोजिट साईड पण काय असतात एखाद्या सेम. याचा अर्थ याची अपोजिट साईड याची अपोजिट साईड दोन्हीच्या व्हॅल्यू काय असतील सेम. एकच लक्षात ठेवा दुसरी ऑटोमॅटिक लक्षात राहील दॅट इज 1 and 1. बघा त्या 2 ट्रायंगल एखाद्या जे पहिले मला 30 60 90 डिग्रीचा ट्रायंगल बघितला तो एक लक्षात ठेवा. हा ट्रायंगल लक्षात ठेवा. आणि एखाद्या सुरुवातीला फक्त तुम्हाला ट्रायंगल काढावं लागेल. नंतर ना एखाद्या तो ट्रायंगलची इमेज एखाद्या डायरेक्ट ब्रेनमध्ये असेल. डायरेक्ट लक्षात तुम्हाला आठवायला स्टार्ट होईल. हां साइन 30 डिग्री म्हणजे लगेच ट्रायंगल एखाद्या समोर येईल. तर एखाद्या 45चं. आता एखाद्या आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू बघायला स्टार्ट करू. काय बघा साइन ऑफ 45. काही जणांनी एखाद्या सुरू पण केला असेल व्हॅल्यू काढायला आणि त्यांनी एखाद्या कॉन्सन्ट्रेट पण असू द्या मनाने करत चला एखाद्या साइन 45 कुठलं पण बघायला अपोजिट साइड बाय हायपोटेनस दॅट इज 1/√2. cos 45 cos 45 डिग्री काय बघायला एखाद्या ऍडजसंट साइड बाय हायपोटेनस ऍडजसंट साइड बाय हायपोटेनस दॅट इज 1/√2. लास्ट tan 45 इकडे लिहून लक्षात वाटलं दॅट इज tan ऑफ 45 डिग्री. tan लक्षात द्या दॅट इज अपोजिट साइड बाय ऍडजसंट साइड 1/1 दॅट इज 1. तर एखाद्या tan 45 ची पण एखाद्या व्हॅल्यू क्लिअर झाली. बरं एखाद्या आतापर्यंत एखाद्या व्हॅल्यू लक्षात तुम्ही पाठ करत होतो. आता मात्र एखाद्या व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही. हे फक्त 2 ट्रायंगल लक्षात ठेवा. तुम्हाला कुठली पण व्हॅल्यू आणि कधी पण काढता येईल. तर एखाद्या हे बेसिक अँगल एखाद्या क्लिअर झाले. काही वेळा एखाद्या मात्र काही वेगळे अँगल येतात एखाद्या ते वेगळे अँगल कुठले एखाद्या काही वेळेला एखाद्या 120 डिग्रीच्या एखाद्या व्हॅल्यू काढण्याची गरज पडते. काही वेळेला एखाद्या 150 डिग्रीच्या व्हॅल्यू काढण्याची गरज पडते. आणि खास करून एखाद्या नीटच्या स्टुडंट्सना आपण सांगणार हे तुमच्या आउट ऑफ स्कोप धरलं जात नाही. एखाद्या बऱ्याच जणांना वाटतं की नाही का मी तर नीटची परीक्षा देणार आहे याची गरज नाही वगैरे. त्याच्यावर एखादा प्रॉब्लेम विचारले जातात. या अँगलवर पण एखाद्या 120 डिग्री 150 डिग्री. अर्थात एखाद्या जे मॅथचे स्टुडंट आहेत एखाद्या त्यांना एखाद्या ते अँगल आणखी पुढे जातात. जे फिजिक्सचे स्टुडंट आहेत एखाद्या त्यांनी एवढं लक्षात ठेवा 360च्या खालचे जे अँगल आहेत एखाद्या ते आपल्याला येणारच आहेत. त्याच्यावर एखादा प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. जे एखाद्या मॅथचे त्यांना मात्र एखाद्या काही लिमिटेशन नाही. मॅथवाल्यांना एखाद्या माहीत असू द्या साइन ऑफ 1200 साइन ऑफ 1800 असल्या पण एखाद्या व्हॅल्यू विचारल्या जाऊ शकतात. अर्थात एखाद्या आपण या लेक्चरमध्ये त्याच्याकडे नाही जाणार एखाद्या मॅथच्या याच्यामध्ये एखाद्या त्या वेळेस एखाद्या त्या ठिकाणी ते बघितलं जाईल. हे अँगल मात्र एखाद्या विचारल्या जातील आणि याची एखाद्या गरज पडत जाईल. तर आपण एखाद्या ते अँगलच्या व्हॅल्यू कशा काढल्या जातात त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. तर आपण आता बघा एखाद्या 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री याच्या काय एखाद्या व्हॅल्यू काढून घेतल्या. कशा काढायच्या एखाद्या ते ट्रायंगलचा यूज करून सांगितलं आपण. कुठले ट्रायंगल 30 60 90 डिग्री ट्रायंगल आणि 45 साठी 45 45 90 डिग्री ट्रायंगल. त्यानंतर काय सांगितलं एखाद्या 120 आणि 150च्या आपण एखाद्या
अँगलच्या एखाद्या वेगवेगळ्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू आपल्याला काढायची गरज पडू शकते. त्यासाठी काय एखाद्या अंडरस्टँडिंग आहे आणि त्या अंडरस्टँडिंग सांगायला स्टार्ट करतोय. तर काळजीपूर्वक लक्ष असू द्या. काय अंडरस्टँडिंग येतं एखाद्या क्लिअर करू. बरं का ते सगळ्यांना माहिती आहे. दस द एक्स ॲक्सिस, दस द वाय ॲक्सिस. बरं का हा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काय करतो एखाद्या टोटल हा जो बोर्ड आहे एखाद्या त्याला 4 भागामध्ये डिवाइड करतो, 4 पार्टमध्ये. तर काय त्याचे 4 पार्ट आहेत एखाद्या त्यातल्या प्रत्येक पार्टला काय म्हणलं जातं क्वाड्रंट. काय म्हणतो एखाद्या क्वाड्रंट. सो दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट. काय म्हणतो एखाद्या दॅट इज द क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. आता एखाद्या आपण कुठल्या ठिकाणी किती अँगल आहे एखाद्या हे क्लिअर करू. आपण एखाद्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल बघायला स्टार्ट करणार. इथं अँगल काय एखाद्या दॅट इज 0 डिग्री. यांनी केला एखाद्या वाय ॲक्सिसने याच्यासोबत केलेला अँगल दॅट इज द 90 डिग्री. 90 वाढवत जाणार एखाद्या 0 90 डिग्री. इकडे काय 180 डिग्री. 180 प्लस 90 दॅट इज द 270 डिग्री. 270 प्लस 90 दॅट इज द 360 डिग्री. आणि हे पुढे कंटिन्यू राहील एखाद्या. पण आपल्याला काय 360 पर्यंतच बघायचं म्हणून आपण इथं थांबवलं. बरं एखाद्या हा जो फर्स्ट क्वाड्रंट आहे त्याची रेंज एखाद्या कुठून कुठपर्यंत 0 to 90 डिग्री. सेकंड क्वाड्रंटची रेंज 90 to 180. थर्ड क्वाड्रंट 180 to 270. फोर्थ क्वाड्रंट 270 to 360. आता बघ एखाद्या याच्या या ज्या क्वाड्रंटमध्ये एखाद्या वेगवेगळ्या ठिकाणी एखाद्या वेगवेगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात. तर ते एखाद्या लक्षात ठेवण्यासाठी एखाद्या एक स्टेटमेंट करतोय आणि ते काय ते लक्षात ठेवा. काय बघ एखाद्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एखाद्या ए, सेकंड क्वाड्रंटमध्ये एस, थर्ड क्वाड्रंटमध्ये टी, फोर्थ क्वाड्रंटमध्ये सी. तर एखाद्या स्टेटमेंट लक्षात ठेवा. ऑल स्टुडंट्स टेक कॉपी. एखाद्या स्टेटमेंट लक्षात ठेवा. सोपं जाईल. काय म्हणतो एखाद्या ऑल स्टुडंट्स टेक कॉपी. जरी घेत नसलो तरी म्हणायचं एखाद्या ऑल स्टुडंट्स टेक कॉपी. आता बघा एखाद्या काळजीपूर्वक ऑल फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह. ऑल पॉझिटिव्ह म्हणजे काय एखाद्या साइन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह, कॉट पॉझिटिव्ह, सेक पॉझिटिव्ह, कोसेक पॉझिटिव्ह. सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट स्टुडंट. स्टुडंट म्हणजे काय एखाद्या यस. यस म्हणजे काय एखाद्या साइन पॉझिटिव्ह. पहिल्या याच्यामध्ये काय म्हणतो एखाद्या ऑल पॉझिटिव्ह. दुसऱ्या याच्यामध्ये काय एखाद्या साइन. आता साइनचं उलट लक्षात ठेवायचं. साइनचं उलट काय एखाद्या कोसेक. याचा अर्थ साइन पॉझिटिव्ह इम्प्लाइज मिनिंग काय कोसेक पण पॉझिटिव्ह असणार. दॅट इज साइन आणि कोसेक दोन्ही काय एखाद्या पॉझिटिव्ह. उरलेले सगळे काय एखाद्या निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट काय एखाद्या ऑल स्टुडंट्स टेक कॉपी. टी म्हणजेच काय टॅन. थर्ड क्वाड्रंट काय एखाद्या टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. टॅन म्हणले की एखाद्या कॉट डिफॉल्ट आलं एखाद्या. टॅनचं उलट काय कॉट. दॅट इज टॅन अँड कॉट पॉझिटिव्ह. उरलेले सगळे काय निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट सी. सी म्हणलं की एखाद्या लगेच आपल्याला कॉट वाटते. कॉट नाही एखाद्या. सी म्हणजे काय कॉस. फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय एखाद्या कॉस. कॉस म्हणलं की एखाद्या डिफॉल्ट काय आलं त्याचं सेक. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. बाकी उरलेले सगळे काय निगेटिव्ह. आता पुढची अंडरस्टँडिंग एखाद्या आणि काळजीपूर्वक. पहिलं क्लिअर केलंय. फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. आता एखाद्या पुढची अंडरस्टँडिंग. फर्स्ट क्वाड्रंट मधला एखादा अँगल कसा दाखवला जातो. बरं एखाद्या 90 पेक्षा कमी आहे अँगल. फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल कसा एखाद्या 90 पेक्षा कमी आहे. तर याला कसं लिहिणार आपण 90 मायनस थीटा. काय म्हणतो एखाद्या फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल 90 पेक्षा कमी आहे एखाद्या. याचा अर्थ काय 90 मायनस थीटा. आता एखाद्या विचार करायला स्टार्ट करा आणि त्याच्यावरनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. सेकंड क्वाड्रंट कसा लिहिणार 90 प्लस थीटा. पण 90 पेक्षा मोठा आहे याचा अर्थ 90 प्लस थीटा. सेकंड क्वाड्रंटला आणखी असं लिहिता येईल का बाबा 180 पेक्षा लहान आहे म्हणजेच काय 180 मायनस थीटा. असाच विचार लक्षात तुम्ही प्रत्येक क्वाड्रंटला लावू शकताय. आणि याचाच यूज करून लक्षात आपल्याला काय प्रॉब्लेम सोडवायला स्टार्ट करायचे. काही जे फॉर्म्युले लक्षात द्या ते फॉर्म्युले मी तुम्हाला सांगतो. खूप काळजीपूर्वक ऐका लक्षात द्या. आणि या व्हिडिओबद्दल आणखी एक सांगणं लक्षात द्या. तुम्हाला जर वाटलं ना की मला इथंच थोडं समजायला अडचणी आली थोडं लक्षात द्या परत घ्या. जर फास्ट वाटायला लक्षात द्या थोडा परत घ्या आणि परत लक्षात द्या बघायला स्टार्ट करा. त्याच्यावरनं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता बघा फॉर्म्युले सांगतोय आणि ते कुठले कुठले. पहिला फॉर्म्युला लक्षात द्या साइन ऑफ 90 प्लस थीटा. साइन ऑफ 90 प्लस थीटा. एक क्लिअर लक्षात ठेवा 90 प्लस थीटा असेल किंवा 90 मायनस थीटा असेल. 90 दिसलं की लक्षात ठेवायचं एखाद्या साईनचं काय होणार कॉस. काय म्हणतो एखाद्या
साइन ऑफ 90 प्लस थिटा, 90 दिसलं की काय लिखायला साईनचं काय होणार कॉस होणार, साईनचं काय लिखायला कॉस, कॉस थिटा. आता याच्या पाठीमागे ते चिन्ह आहे लक्षात द्या, याच्या पाठीमागे काय लिखायला प्लस का मायनस ते कशावरून ठरवणार आपण क्वाड्रंटवरनं, आणि कुणाच्या क्वाड्रंटवरनं ते पण काळजीपूर्वक, कुणाच्या क्वाड्रंटवरनं जो प्रश्न आहे ते क्वेश्चन कुणाचं क्वाड्रंट बघणार साईनचं. आता पहिल्यांदा बोलतो एखादा 90 मायनस 90 प्लस थिटा कुठला क्वाड्रंट असेल काय तुम्ही सांगणार आहे 90 प्लस थिटा बघा 90 पेक्षा मोठा आहे कुठला क्वाड्रंट सेकंड, लगेच विचार करायचा सेकंड क्वाड्रंट मध्ये काय, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. इकडे बघायचं काय साइनच, याचा अर्थ एखाद्या याच्या पाठीमागे काय साइन असेल काय दॅट इज द प्लस, म्हणजे एखादा क्लिअर झाला आपल्याला साइन ऑफ 90 प्लस थिटा, साइन ऑफ 90 प्लस थिटा इज द कॉस थिटा. क्लिअर लक्षात द्या. आता काय दुसरं कॉसचं बघू, दुसरं काय लक्षात द्या कॉसचं बघू, काय म्हणतो कॉस ऑफ 90 प्लस थिटा. काय जण म्हणतात की सर तुम्ही सारखं नाही का प्लसच का घ्यायला मायनस का घेणार, तर काय एक सिंपल अंडरस्टँडिंग सांगतो 90 मायनस थिटा जर आलं ना 90 मायनस थिटा कुठला क्वाड्रंट येत आहे फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय सगळेच पॉझिटिव्ह आहे, तिथे काही जास्त विचार करायची गरज नाही, तर काय ते ऑटोमॅटिक येऊन जाईल, तिथं मात्र विचार करावा लागतो. काय बघा कॉस ऑफ 90 प्लस थिटा, 90 इज लाईक काय लिखायला कॉसचं साइन, लक्षात एक क्लिअर ठेवा, एकदा रिदम मध्ये सांगतो 90 असलं की लक्षात 90 प्लस थिटा असू द्या किंवा मायनस असू द्या, साइनचं कॉस, साइनचं कॉस, कॉसचं साइन, म्हणजे प्रत्येक लक्षात चेंज होते, साइनचं कॉस, कॉसचं साइन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, या फॉर्म मध्ये चेंज होते. कॉस ऑफ 90 प्लस थिटाला काय लिहिलं लक्षात आपण साइन थिटा. आता याच्या पाठीमागे चिन्ह काय प्लस का मायनस कशावर ठरवायचंय क्वाड्रंटवर. आता बघा एखाद्या 90 प्लस थिटा कुठला क्वाड्रंट क्लिअर केला आपण सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. आपल्याकडे काय आहे इकडे नाही बघायचं, कुठे बघायचं लक्षात इकडे बघायचं कॉस, कॉस कसं आहे लक्षात द्या कॉस सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, कॉस काय लक्षात द्या निगेटिव्ह, याचा अर्थ काय कॉस ऑफ 90 प्लस थिटा दॅट इज द मायनस साइन थिटा. लक्षात हे अंडरस्टँडिंग सगळ्यांना क्लिअर झाली असेल, हे क्लिअर झाली का नाही हे आपण लगेच चेक करू. कसं चेक करू लक्षात द्या, तुम्हाला जे म्हटलं ना की आपल्याला काय 120 डिग्रीची व्हॅल्यू काढायला शिकायचं, तर आपण काय लिखायला साइन ऑफ 120 ची व्हॅल्यू काढू. आता पहिलं अंडरस्टँडिंग लक्षात द्या 120 ला कसं लिहिता येईल बघा एखाद्या 120 ला बघा थोडं विचार करूत आपण 120 ला असं लिहिता येईल का मला 120 ला 90 प्लस 30 पटतंय लिखा द्या काय 120 डिग्रीला काय लिहू शकतो आपण 90 डिग्री प्लस 30 डिग्री, मला डायरेक्ट लिहिता येईल बघा असं लिहिता येईल का मला. इकडे एखादा एक्झाम्पल म्हणून काढून दाखवतोय साइन ऑफ 120 डिग्री, 120 ला कसं लिहायचं ठरलं एखाद्या आपल्याला 90 प्लस 30 साइन ऑफ 90 डिग्री प्लस 30 डिग्री इज इक्वल टू काय लिखा द्या 30 म्हणजे काय लिखा द्याला काय म्हणतो मी थिटा. आपण शिकलोय ना काय शिकलोय साइन ऑफ 90 प्लस थिटा काय लिखा द्या कॉस थिटा, साइन काय याच्या पाठीमागं प्लस, डायरेक्ट मला असं लिहिता येईल का कॉस थिटा. बोला थिटा म्हणजे काय लिखा द्या थिटाची व्हॅल्यू दॅट इज 30 डिग्री. आणि पाठीमागे शिकलो लिखा द्या आपण ट्रायंगल कुठले 30 60 90, याच्यावरनं तुम्हाला कॉस 30 ची व्हॅल्यू सांगता येईल. कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू लिखा दॅट इज द √3/2. कॉस 30 ची व्हॅल्यू काय लिखा द्या √3/2. याचाच अर्थ काय लिखा द्या आपल्याला साइन ऑफ 120 डिग्रीची व्हॅल्यू आली काय लिखा द्या व्हॅल्यू दॅट इज द √3/2. बरं काय साइन ऑफ 120 ची जर व्हॅल्यू आली असेल एखाद्या तर तरीच तुम्ही काय कॉस ऑफ 120 ची पण व्हॅल्यू काढू शकताय. इथं एखाद्या मी तुम्हाला व्हॅल्यू काढून दाखवतो. बरं काय त्याला आपण एक्झाम्पल फर्स्ट म्हटलंय, सेकंड एक्झाम्पल बी म्हणून दाखवू. बरं काय कोणाची व्हॅल्यू दाखवणार आता कॉस ऑफ 120. आता माझ्या एखाद्या बऱ्याच गोष्टी मला तुम्ही सांगणार आहे काय बघा कॉस ऑफ 120 डिग्री. आता हे लिहित नाही बसणार मी 90 प्लस 30 काय बघा 120 ला काय लिहित आहे कॉस ऑफ 90 प्लस 30 आणि काय ठरलंय कॉस ऑफ 90 प्लस थिटाचा आन्सर मायनस साइन थिटा. तर मी असं डायरेक्ट लिहू शकतो का मायनस साइन थिटाची व्हॅल्यू काय लिखा द्या दॅट इज द 30 असं लिहू शकतोय मायनस साइन ऑफ 30 डिग्री. साइन 30 ची व्हॅल्यू क्लिअर आहे आपल्याला, साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 मायनस साइन ॲज इट इज. याचा अर्थ काय मायनस 1/2 म्हणजेच लक्षात आपल्याला काय माहित झालं कॉस ऑफ 120 डिग्री, कॉस ऑफ 120 डिग्रीची व्हॅल्यू काय लिखा द्या मायनस 1/2, साइन ऑफ 120 डिग्रीची व्हॅल्यू काय लिखा द्या प्लस √3/2. तर एखाद्या व्हॅल्यू क्लिअर केल्या. जशी लिखा द्या आपण 90 प्लस थिटा 90 मायनस थिटाचे फॉर्म्युले बघितले
त्याच लक्षात आहे आपल्याकडे काय 180 प्लस थिटा 180 मायनस थिटाचे पण फॉर्म्युले आहेत। आणखी एक अंडरस्टँडिंग सांगा, या 90 ला लक्षात आहे बऱ्याच वेळा लक्षात आहे रॅडियन मध्ये काय लिहिलं जातं लक्षात आहे π/2 रॅडियन। अर्थात लक्षात आहे तुमची आणखी तेवढी लेवल झालेली नाही लक्षात आहे, पुढे लक्षात गेल्यानंतर ज्यावेळेस तुमची लेवल तेवढी क्रिएट होईल लक्षात आहे त्यावेळेस आपण ते π/2 बद्दल म्हणजे अँगल ला लक्षात आहे रॅडियनच्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहिलं जातं ते बघायला स्टार्ट करू। तोपर्यंत हे बघा आपण 90 प्लस थिटा 90 मायनस थिटा जे लक्षात आहे फॉर्म्युले बघितले लक्षात आहे। आता काय बघतो लक्षात आहे 180 प्लस थिटा किंवा 180 मायनस थिटा असेल तर कसं लक्षात आहे तर याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू, तसेच बघायला स्टार्ट करा। काय म्हणतो बघा पहिला फॉर्म्युला बघायला स्टार्ट करू। काय फॉर्म्युला बघा साइन ऑफ 180 प्लस थिटा। तर पहिल्यांदा एखाद्या 180 बद्दल क्लिअर करतो। 180 प्लस थिटा असेल किंवा 180 मायनस थिटा असेल फंक्शन चेंज होत नाही, म्हणजेच काय साईनचं साईनच राहणार, कॉसचं कॉसच राहणार, टॅनचं काय टॅनच राहणार। बघा 90 मध्ये काय होत होतं एखाद्या साईनचं कॉस होत होतं, कॉसचं साईन व्हायचं। 180 मध्ये काय फंक्शन चेंज होत नाही, फक्त एखाद्या आता उत्तराच्या पाठीमागचं काय एखाद्या चिन्ह आणि ते पण एखाद्या फायनल केलंय, कशाहून ठरवायचं कशाहून क्वाड्रंट वरनं काय फायनल करणार। तर आपण क्लिअर करू एखाद्या साइन ऑफ 180 प्लस थिटा। पहिलं काय ठरलंय साईनचं साईन, तर काय एखाद्या साइन थिटा उत्तराच्या पाठीमागे चिन्ह प्लस का मायनस कशाहून ठरवायचं क्वाड्रंट। आता बघा व्यवस्थित 180 प्लस थिटा बरं एखाद्या काय 180 प्लस थिटा याचा अर्थ काय 180 प्लस थिटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये असायला पाहिजे थर्ड क्वाड्रंट मध्ये। काय म्हणते बघा 180 प्लस थिटा कुठला क्वाड्रंट थर्ड मध्ये दिसायला ना काय दिसायला टी म्हणजे काय टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह। आपल्याला काय बघायचंय साइन काय असेल एखाद्या थर्ड क्वार्टर मध्ये निगेटिव्ह, याचा अर्थ काय साइन ऑफ 180 प्लस थिटा दॅट इज मायनस साइन थिटा। हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल एखाद्या। आता एखाद्या कॉसचं बघूत आपण आणि कॉसचं बघताना एखाद्या आपण काय 180 प्लस थिटा क्लिअर केलंय 180 मायनस थिटा बघू काय होईल बघा कॉस ऑफ 180 डिग्री मायनस थिटा। बघा एखाद्या कॉस ऑफ 180 मायनस थिटा प्लस असो किंवा मायनस जे फंक्शन इकडे तेच काय इकडे पण काय होईल बघा एखाद्या कॉस ऑफ 180 मायनस थिटा दॅट इज कॉस थिटा। पाठीमागे चिन्ह प्लस का मायनस काय एखाद्या प्लस का मायनस कशावर ठरवणार क्वाड्रंट 180 मायनस थिटा। बघा 180 प्लस थिटा थर्ड क्वाड्रंट 180 मायनस थिटा कुठला क्वाड्रंट लिखायला दॅट इज द सेकंड क्वाड्रंट 180 मायनस थिटा दॅट इज सेकंड क्वाड्रंट। सेकंड मध्ये काय साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह उरलेले सगळे निगेटिव्ह। आपल्याला काय विचारलंय कॉस काय असेल एखाद्या निगेटिव्ह देअरफॉर मायनस कॉस थिटा। तर बघा एखाद्या याचाच यूज लक्षात आपल्याला काय वेगवेगळ्या एखाद्या अँगलच्या व्हॅल्यू काढण्यासाठी होऊ शकतो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या। आता काय बघू एखाद्या आपण 150 राहिले तर 150 ची व्हॅल्यू काढायला स्टार्ट करू। पहिली गोष्ट क्लिअर करू एखाद्या 150 ला आपल्याला काय लिहिता येईल, आपल्याला 150 ला काय एखाद्या 180 च्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं। बघा असं सांगता येईल का मला 150 इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 30 डिग्री। बघा 180 मधनं 30 गेले खाली किती राहते 150। तर आपण काय लिहायला साइन ऑफ 150 ची व्हॅल्यू काढायला स्टार्ट करू। बघा आता साइन ऑफ 150 इथं एक्झाम्पल म्हणून दाखवतो। फर्स्ट एक्झाम्पल म्हणून साइन ऑफ 150 साइन ऑफ 150 डिग्री 150 ला काय ठरलेलं एखाद्या आपलं 180 मायनस 30 च्या फॉर्मॅटमध्ये दॅट इज साइन ऑफ 180 मायनस 30। बघा एखाद्या 30 डिग्री त्याला काय म्हणतो एखाद्या थिटा काय क्लिअर केलं एखाद्या आपण साइन ऑफ 180 मायनस थिटा एखाद्या आपल्याला व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल। 180 मायनस थिटा साइनचं काय साइनच म्हणजेच काय होईल एखाद्या साइन ऑफ थिटा दॅट इज साइन ऑफ 30 डिग्री। पाठीमागे चिन्ह 180 मायनस थिटा क्वाड्रंट बघा एखाद्या काय लिहितो 180 मायनस थिटा कुठला क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट। सेकंड मध्ये काय बघायचं एखाद्या आपल्याला साइन, सेकंड मध्ये साइन कसं आहे एखाद्या पॉझिटिव्ह, याचा अर्थ त्याच्या पाठीमागे चिन्ह काय एखाद्या पॉझिटिव्ह साइन द्यायची गरज नाही। साइन 30 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला साइन 30 1/2। याच्यावर एखाद्या क्लिअर झालं आपल्याला काय क्लिअर झालं एखाद्या साइन ऑफ 150 डिग्री साइन ऑफ 150 डिग्रीची व्हॅल्यू एखाद्या क्लिअर झाली दॅट इज द 1/2। म्हणजे जे लक्षात या काही वेळापूर्वी एखाद्या आपल्याला वाटत होतं ना हे येईल का नाही आता क्लिअर झालं तुम्हाला एखाद्या ते काय डायरेक्ट काढता येऊ शकते। काही जण टॅलेंटेड स्टुडंट आहेत एखाद्या वेगळा विचार करतात। काय विचार करतात सर हे जे 150 आहे ना त्याला तुम्ही काय केलंय 180 मायनस 30 केलंय, मी याला असं करू शकतोय का 90 प्लस 60 डिग्री। हा तर बेटा करू शकतोय असं 90 प्लस 60 लक्षात
90 प्लस 60 लिखायला तुम्ही करू शकतो. 90 प्लस 60 ची व्हॅल्यू पण काय लिखायला 150 होऊन जाईल आणि त्यावेळेस लिखायला तुम्हाला काय तो 90 प्लस थिटाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. तर ऑब्व्हियसली काय तुम्ही तसं करू शकताय आणि तो विचार लिखायला कंटिन्यू राहू द्या. आपण साइन 150 ची व्हॅल्यू काढली. आता काय लिखायला कॉस 150 ची व्हॅल्यू काढू. आता मात्र ते लिखायला डायरेक्ट सांगतोय काळजीपूर्वक बघा. इकडे दाखवतो 1 कॉस ऑफ 150 डिग्री. बरं का ते क्लिअर आहे. कॉस ऑफ 150 ला काय लिहिणार आपण 180 मायनस 30 कॉसचं काय कॉसच दॅट इज काय लिखायला कॉस ऑफ 30 डिग्री. बोला 180 मायनस थिटा. आपण कॉसचा 180 मायनस थिटा ऑलरेडी बघितला. कॉस ऑफ 180 मायनस थिटा दॅट इज मायनस कॉस थिटा म्हणजेच काय होईल मायनस कॉस 30. कॉस 30 ची व्हॅल्यू काय लिखायला क्लिअर केले दॅट इज √3/2 मायनसला मायनस देअरफॉर काय लिखायला मायनस √3/2. तर ही व्हॅल्यू लिखायला क्लिअर झाली. कॉस ऑफ 150 दॅट इज इक्वल टू मायनस √3/2 साइन ऑफ 150 दॅट इज इक्वल टू प्लस 1/2. तर एखाद्या व्हॅल्यू सगळ्या क्लिअर केल्या लिखायला. तर या लेक्चरमधनं एखाद्या 2-3 गोष्टी क्लिअर असू द्या लिखायला. बघा काय काय 30, 60, 90 डिग्रीच्या व्हॅल्यू लिखा. 30, 45 आणि 60 डिग्रीच्या व्हॅल्यू तुम्हाला ट्रायंगल्सला यूज करून काढायच्या. त्याच्यापेक्षा ज्या जास्त व्हॅल्यू आहेत एखाद्या 120 असेल 150 असेल किंवा एखाद्याच्या पुढच्या पण लागतील एखाद्या. काही वेळा एखाद्या 180च्या पुढच्या लागतील 270च्या पुढच्या लागतील एखाद्या. तर त्या सगळ्या व्हॅल्यू एखाद्या तुम्हाला त्याच्या मेथड सांगितलं एखाद्या 90 प्लस थिटा असेल किंवा 180 प्लस थिटा किंवा 180 मायनस थिटा असेल त्याचा यूज करून काढता येते. तर हे एखाद्या लेक्चर खूप काळजीपूर्वक बघायला एखाद्या आणि त्याच्यावर एखाद्या प्रॉब्लेम सोडवा. जेवढ्या पण एखाद्या व्हॅल्यू दिल्यात आणखी प्रयोग करायला एखाद्या एकाच व्हॅल्यूला आणखी वेगळ्या प्रकारे कसं काढता येईल असं जर केलं एखाद्या तर तुम्हाला 12वीच्या एंड होईपर्यंत एखाद्या म्हणजे काय JEEची एक्झाम असेल किंवा नीटची एक्झाम असेल एखाद्या तोपर्यंत ट्रिगोनोमेट्रीवर एखाद्या थोडा पण काही डाऊट येणार नाही. आणि हे परत एकदा सांगणार एखाद्या अशा गोष्टी एखाद्या इतर कुठल्याही फिजिक्सच्या क्लासमध्ये एखाद्या सांगितलं जात नाही. प्रत्येक वेळा लक्षात आहे डायरेक्ट सांगितलं जातं बरोबर पाठ करा. काय साइन ऑफ 150 डिग्री इज इक्वल टू 1/2. तुम्ही जर विचारलं कसं आलं तर ते डायरेक्ट सांगते. खास करून 12वीच्या स्टुडंट्सना लक्षात सांगणे ते डायरेक्ट सांगते की बेटा हे मॅथ्स आहे पाठच करावं लागतं. 12वीचे स्टुडंट एखाद्या ते डायरेक्ट पाठ करतात परीक्षेमध्ये काय त्या गोष्टी आठवत नाही. तर त्या हिशोबाने एखाद्या कॉन्सेप्ट असू द्या. खूप काळजीपूर्वक लेक्चर बघायला एखाद्या आणि आपण या लेक्चरमध्ये थांबतोय. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये